नमस्कार, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अतिशय स्वादिष्ट आणि पारंपरिक अशी दही कढी। या रेसिपीमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी दही कढी कशी बनवायची ते पाहणार आहोत। जर तुम्हाला अशी घरगुती आणि झटपट रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया। दही कढी बनवण्यासाठी आपल्याला हे साहित्य लागणार आहे। त्यासाठी मी एक छोटी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे, जरासा आल्याचा तुकडा, कांदा जरासा घेतला आहे, 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि 5 ते 6 मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुमच्या तिखट ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही हिरव्या मिरचीचं प्रमाण वापरू शकता। कोथिंबीर, 1 वाटी दही घेतलेलं आहे, बेसन 1 चमचा आणि जराशी हळद लागणार आहे। आता हे सर्व थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घ्यायचं आहे। दही पहिला थोडं टाकायचं, साधारण 2 चमचेच मी टाकून घेत आहे, कारण सगळं दही टाकलं तर ते पातळ होईल आणि खोबरं व्यवस्थित वाटलं जाणार नाही, म्हणून पहिलं थोडं दही टाकायचं आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। आणि वाटून झाल्यावर नंतर त्याच्यामध्ये जे उरलेलं दही आहे ते टाकायचं आहे आणि फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला थोडंसं। हे बघा, दही कढीचं वाटण मस्त असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। आता दही कढी फोडणीला टाकायची आहे। त्यासाठी मी गॅस पेटवून भांडं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे, छोटे चमचे आहेत, आणि तेल गरम व्हायला द्यायचं आहे। गरम झालं की त्यामध्ये इकडे मी थोडीशी राई घेतलेली आहे आणि 7 ते 8 मी लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेली आहे आणि वरून टाकण्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे। हे बघा, तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आता राई टाकूया आणि राई व्यवस्थित अशी तडतडायला द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये नंतर लसूण टाकायचे आहे आणि लसूण पण तेलामध्ये भाजून घ्यायचे। राई, लसूण, कढीपत्ता तेलामध्ये व्यवस्थित असं भाजलं की त्यामध्ये कढीचं आपण जे मिश्रण वाटून घेतलेलं आहे ते फोडणीला द्यायचं आहे आणि थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामधूनच टाकायचं, त्याला वाटण लागलेलं असतं। आणि दही कढी ज्या प्रमाणात तुम्ही पातळ पाहिजे, तुम्हाला जशी आवडते त्या प्रमाणात तुम्ही पाण्याचा वापर करू शकता। आणि यामध्ये मी 3 ते 4 कोकम टाकत आहे, आंबटपणा अजून येण्यासाठी, दही कढी अजून टेस्टी लागते। आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि दही कढीला कड यायला द्यायचं आहे। हे बघा, दही कढीला कड आलेला आहे। जास्त अशी दही कढी उकळून घ्यायची नाही, रटमटाला द्यायची नाही, मग दही कढी फाटली जाते। हे बघा, आता आपण गॅस बंद करूया आणि मस्त अशी आपली दही कढी बनवून तयार आहे मालवणी पद्धतीने। तुम्ही पण या पद्धतीने दही कढी नक्की बनवून बघा, भातासोबत खायला खूप छान टेस्टी लागते आणि अशीच पिऊ पण शकता। आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून जरूर सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लाईक शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।